हा जो दुर्दम्य आशावाद असतो ना, त्याच्यावर जे आहे लोक पुढे जातात, पक्ष पुढे जातात, कार्यकर्ते पुढे जातात. इथे पवार साहेबांबरोबर काम करत असताना सुद्धा अनुभव आला ना. अनेक वेळा पराभवाचे चटके पक्षाला बसले, अनेक वेळा काही अडचणी आल्या, पण पवार साहेब सुद्धा कधी असे डगमगले नाही. परत चला कामाला सुरुवात करूया, जनतेत जाऊया. 95 सालामध्ये काँग्रेसमध्ये आम्ही सगळे होतो आणि आपण सगळं पाहिलं. पवार साहेब होते, मी होतो काँग्रेसमध्ये, आणि काय करायचं, सरकार गेलं आमचं. तर पवार साहेब म्हणाले की नाही चला आता कामाला लागायचं. आणि मला आठवतं की त्यावेळेला साखर कारखान्याचे जे काय असतील ते मोडी भरण ते कार्यक्रम वगैरे पवार साहेब जायचो, त्यांच्यावर मी जायचो. पवार साहेब म्हणायचे की प्रत्येक तुमचे जे आहेत एक कामगार आहेत त्यांचे जे म्हणजे घरं लहान असतील पण त्यांच्या घरातील मुलांच्या हातामध्ये तो लॅपटॉप दिसला पाहिजे मला. त्याचं शिक्षण. माझं काय म्हणणं आहे की पुन्हा कामाला लागले, मुद्दा तो आहे की पुन्हा कामाला लागले. आणि सांगितलं वसंत दादा जेव्हा पण म्हणाले होते ना एकदा, काय जेव्हा अशा अडचणी येतात तेव्हा जनतेमध्ये जा. तर जनतेमध्ये जाण्याचं काय, ज्या बाळासाहेबांबद्दल तुम्ही एवढं बोलताय त्या बाळासाहेबांना तुम्ही अटकही केली होती.